नमस्कार सगळ्यांना. जोडीदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे चमकुरांच्या पानाची भाजी. त्याला आळू पण म्हणतात. तर मी बनवते. चला मग सुरुवात करूया. तर मी सगळ्यात पहिले इथे एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला बेसन. तर मी ते एक वाटी बेसन घेतलेलं आहे. तर मी चमकुराचे पानं 10-12 पानं आहेत, तर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मी अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे. पांढरे तीळ आहेत, तीळ पण आपल्याला टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. तर हे हिरवं वाटण केलेलं आहे. 4-5 हिरवी मिरची आहे, लसण आहेत 4-5 पाकळ्या आणि अर्धा चम्मच जिरा आहे आणि थोडीशी कोथिंबीर. हे आपण सगळं वाटण मिक्स केलेलं आहे. हे चिंचचं पाणी आहे. तर 4-5 तुकडे मी चिंच भिजवली होती, ते पण आपल्याला टाकून घ्यायचे. आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं याच्यामध्ये. थोडीशी हळद टाकून घ्यायची, छोटा अर्धा चमचा आहे. अर्धा लिंबाचा रस. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर याचं बॅटर आपल्याला घट्टच ठेवायचं आहे. जास्त पातळ केलं तर पाण्याला नाही लागणार. थोडं थोडं पाणी टाकते. तर आपल्याला अशा प्रकारे ठेवायचं आहे. मग आपण पाण्याला लावून घेऊ. तर आपल्याला हे गावरान पानं आहेत छोटे छोटे. तर मी छोटे छोटेच पाने घेतलेले आहेत. तर हे बॅटर आपल्याला लावून घ्यायचं आहे. हे तळून पण खूप छान लागतात आणि भाजी पण याची खूप छान लागते. तर मी दोन्ही पण करणार आहे. तर आपल्याला अशा प्रकारे पाणी ठेवायचे आहे तिथे. आपल्याला हे असेच पानं ठेवायचे एकावर एक एकावर एक. तर मी 5-7 पानाला असंच एकावर एक लावून घेतलेलं आहे. तर आपल्याला असं फोल्ड करायचं आहे. परत एक बनवून घेणार आहे अशा प्रकारे. तर मी तर स्टीम करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. तर आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. तर मी याला तेल लावून घेते पहिलं. तर मी हे वडी ठेवून घेते. तर आपल्याला हे 10-15 मिनिटं उकडून घ्यायचे आहे. तर आपण याला 15 मिनिटासाठी झाकण लावून ठेवू. तर हे उकडतात तोपर्यंत आपण ना मसाला तयार करून घेऊ भाजीचा. तर मी इथं मसाला तयार करण्यासाठी मी इथं पॅन ठेवलेला आहे. तर आपल्याला टाकायचा एक कांदा. छोट्या साईजचा मी एक कांदा घेतलेला आहे. तर आपला कांदा भाजतोय तोपर्यंत तुम्हाला मी मसाले सांगते. तर मी 1 चम्मच धने घेतलेले आहेत आणि दालचिनीचे तुकडे आहेत 2 छोटे. मोठी विलायची आहे 1, हिरवी विलायची आहे आणि हे स्टार फूलचा मी छोटा तुकडा घेतलेला आहे. 4 लवंग आहेत, 4 मिरी आहेत, अर्धा चम्मच आपल्याला खसखस घ्यायची आहे आणि 2-3 मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अर्धा चम्मच जीरा, अर्धा चम्मच शहाजिरा घेतलेला आहे आणि हे हे दगडफूल बोलतात त्याला. दगडफूल घेतलं मी थोडंसं. थोडंसं डाळवं घेतलेलं आहे आणि एक तेजपत्ता घेतलेला आहे. तर मी खोबऱ्याचे तुकडे असे करून घेतलेत 5-6. तर हे पण आपल्याला टाकायचं आहे मध्ये. कांद्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तर लवकर परतेल. खोबरं टाकून घेते. त्याला चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. तर चमकुऱ्याची भाजी एवढी मस्त लागते ना. मसाले पण टाकून घ्यायचे थोडे थोडे. आपल्याला लास्टला खसखस टाकून घ्यायची आहे, आताच नाही टाकायची. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.
तर मी तुम्हाला असेच छान छान रेसिपी माझ्या दाखवत राहील. तर आपल्याला लसणच्या 4-5 पाकळ्या टाकायच्या आहेत, 5-6 आहेत आणि एक आल्याचा तुकडा आहे, हे पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर मी छोट्या साईजचं टमाटर पण टाकून घेणार आहे आता लगेच त्याच्यातच. तर ही खसखस टाकून घ्यायची. तर आपला मसाला इथं भाजून झालेला आहे. तर मी गॅस बंद करून घेते, त्याला थंड व्हायला ठेवून देते. नंतर आपल्याला पिसून घ्यायचं आहे. तर आपण खोलून बघू उघडून. तर आपली छान आळू उकडून झालेली आहे. गॅस बंद करून घेते आणि याला थंड व्हायला ठेवते. तर आपल्याला हे मसाला पिसून घ्यायचा आहे. तर हे मी पिसून घेतलेला आहे मसाला. तर आपण आता भाजी बनवून घेऊ. तर आपलं ते उकडलेलं आहे, तोपर्यंत थंड होते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ. थोडंसं मी तेल टाकते. तर आपल्याला सर्वात पहिल्या याच्यात टाकायचं आहे आलं लसणची पेस्ट. तर हे मोठा चम्मच एक आलं लसणची पेस्ट आहे मी टाकणार. आपल्याला जास्त मसाला नाही लागणार, आता कमीच लागणार आहे. तर आलं लसणची पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. तर आपल्याला एक मोठा चमचा लाल तिखट टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकून घेते याच्यात आणि थोडीशी हळद. आपण ते वाटण तयार केलेलं हे वाटण पण टाकून द्यायचं याच्यात. तर आपल्याला हे मसाला तेल सुटूस तर चांगलं शिजवायचं आहे. त्याला मी झाकण लावून ठेवते आता. आपला मसाला शिजते तोपर्यंत आपण पातळ पातळ वड्या करून घेऊ. थंड झाल्यास छान वड्या पडतात, तुटत नाहीत काय नाही. तर आपल्या मस्त वड्या होतात इथं, बघू शकताय. खूप छान पातळ पातळ. तर आपल्या वड्या खूप छान कापल्या गेल्या. तर मी काही तळणार आहे आणि काही भाजीमध्ये टाकणार आहे मसाल्यामध्ये. तर आपला मसाला आपण बघूत कसा झालाय ते. आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलंय. खूप छान झालाय मसाला. मसाला आपला चांगला परतलाय. आपल्याला याच्यात टाकून घ्यायचंय मीठ, चवीपुरतं मीठ. आणि कस्तुरी मेथी. आता आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं गरम पाणी. थोडस टाकणार. तर आपल्याला टाकून घ्यायच्या वड्या. मी 2 मिनिटासाठी झाकण लावून ठेवते. तर आपली भाजी बघू कशी झाली ते. तर आपली भाजी बघा खूप छान झालेली आहे वड्याची. तेल पण सुटलंय. त्याच्यात आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. मस्त झाली आहे वड्याची भाजी, झणझणीत, बघू शकता. तर आपल्याला आता हे
गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर आपली वड्याची भाजी तयार आहे. तर आपल्याला काही वड्या फ्राय पण करून घ्यायच्या आहेत. तर मी इथं पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये तेल टाकून घेतलंय. तर तेल गरम झालं ना तर आपल्याला ते वड्या तळायच्या आहेत. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आपण वडी टाकू. मस्त आपल्याला कुरकुरीत वड्या तळून घ्यायच्या आहेत. वड्या पण तळून तयार आहेत. तर मी तुम्हाला दाखवते आपली वड्याची भाजी. आपली मस्त चमचमीत वड्याची भाजी तयार आहे. तर आपली चमचमीत चमकुऱ्याची भाजी आणि चमकुऱ्याच्या वड्या तयार आहेत. एवढ्या भारी लागतात ना, तुम्ही नक्की ट्रायल करून बघा. खूप छान लागतात. तर माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.